इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला रोटेशनल मोशन परफॉर्म करणाऱ्या रिजिड बॉडीचं अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करायचं. आणि हे अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय कन्सिडर केली, एक रिजिड बॉडी कन्सिडर केली. ज्या रिजिड बॉडीचं मास किती आहे, कॅपिटल एम आहे. आता कॅपिटल एम एवढा मास असणारी रिजिड बॉडी ओ पॉइंट मधून गेलेल्या आणि रिजिड बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवती कसले मोशन परफॉर्म करते, रोटेशनल मोशन परफॉर्म करते. आता ही रिजिड बॉडी ज्या वेळेस ओ पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस भोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करत असते, तेव्हा ही बॉडी ज्या पार्टिकल्स पासून बनली ते सगळे पार्टिकल्स ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती कसले मोशन परफॉर्म करत असतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतात. आता ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करणाऱ्या रिजिड बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा. ही रिजिड बॉडी ओमेगा एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीने कसली मोशन परफॉर्म करते, रोटेशनल मोशन परफॉर्म करते. ही बॉडी ज्या पार्टिकल्स पासून बनली हे सगळे पार्टिकल्स ओमेगा इतक्याच अँग्युलर व्हेलॉसिटीने कसली मोशन परफॉर्म करतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. आणि मग ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ह्या सगळ्या पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी जरी कशी असली, सेम असली, तरी पण ह्या सगळ्या पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं असल्यामुळं, डिफरंट असल्यामुळं ह्या सगळ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट आहे. आता ह्या सगळ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट असल्यामुळं या सगळ्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम जे लिनियर व्हेलॉसिटीवरती डिपेंड असतं ते लिनियर मोमेंटम देखील ह्या सगळ्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम देखील कसं आहे, डिफरंट आहे. मग ह्या सगळ्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम डिफरंट आहे, याचाच अर्थ ह्या सगळ्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम देखील कसं असणार आहे, डिफरंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या सगळ्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम डिफरंट असल्यामुळे ह्या सगळ्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम पण कसं आहे, डिफरंट आहे. आणि मग सगळ्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम डिफरंट आहे. सगळ्या पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची आपण काय केली, ऍडिशन केली, तर आपल्याला रिजिड बॉडीचं अँग्युलर मोमेंटम मिळतं. आणि हे अँग्युलर मोमेंटम आज आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण काय कन्सिडर करतोय, एक रिजिड बॉडी कन्सिडर करतोय. कन्सिडर अ रिजिड बॉडी whose mass is capital M, rotating about an axis passing through point O, passing through point O and perpendicular to its plane with constant angular velocity, ओमेगा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सांगितलं की ही रिजिड बॉडी ओमेगा इतक्या कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने कसली मोशन परफॉर्म करते, रोटेशनल मोशन परफॉर्म करते. आता जेव्हा ही बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करत असते तेव्हा ही बॉडी ज्या पार्टिकल्स पासून बनली ते सगळे पार्टिकल्स ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती कसली मोशन परफॉर्म करत असतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतात. आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या सगळ्या पार्टिकलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स कसा आहे, डिफरंट आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी देखील कशी आहे, डिफरंट आहे. कारण या ठिकाणी सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी कशापासून वरती डिपेंड असते, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनच्या डिस्टन्स वरती डिपेंड असते. आणि म्हणून सगळ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी या ठिकाणी कशी आहे, डिफरंट आहे. आणि मग हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी बोर्डच्या माध्यमातून सांगायचं. Here, rigid body, imagine to be
number of particles whose mass is m1, m2, m3 mn situated at perpendicular distance r1, r2, r3 rn from the axis of rotation. From the axis of rotation. या ठिकाणी सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या सगळ्या पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी सेम आहे, पण सगळ्या पार्टिकलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स डिफरंट असल्यामुळे सगळ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी कशी आहे, डिफरंट आहे. हियर angular velocity of all particles will be same, but their linear velocity is different. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रत्येक पार्टिकलची कसली व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची, लिनियर व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. आणि म्हणून आपण म्हणतोय लिनियर व्हेलॉसिटी of each particle is given by V1 is equal to R1 omega, V2 is equal to R2 omega, V3 is equal to R3 omega Vn is equal to Rn omega. आपल्या या ठिकाणी प्रत्येक पार्टिकलची कसली व्हेलॉसिटी मिळालेली आहे, लिनियर व्हेलॉसिटी मिळालेली आहे. आणि प्रत्येक पार्टिकलच्या लिनियर व्हेलॉसिटीवरनं आपण प्रत्येक पार्टिकलचं काय फाइंड आउट करू शकतो, लिनियर मोमेंटम फाइंड आउट करू शकतो. वी नो दॅट linear momentum is product of mass and velocity. Mass and velocity, that is P is equal to mv. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या फॉर्म्युल्यावरून आपण प्रत्येक पार्टिकलचं काय फाइंड आउट करू शकतो, लिनियर मोमेंटम फाइंड आउट करू शकतो. मग काय मिळेल आपल्याला, लिनियर मोमेंटम ऑफ ईच पार्टिकल is given by linear momentum of each particle is given by पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम p1 is equal to m1 v1 is equal to m1 v1 काय आहे, r1 ओमेगा, so r1 ओमेगा, p1 is equal to m1 r1 ओमेगा. p2 is equal to काय असेल मित्रांनो, m2 r2 ओमेगा. त्या ठिकाणी p3 काय असेल, m3 r3 ओमेगा. यावरून आपण nth पार्टिकलचं लिनियर मोमेंटम फाइंड आउट करू शकतो का, करू शकतो. लिनियर मोमेंटम ऑफ nth पार्टिकल इज गिवन बाय pn इज इक्वल टू mn rn ओमेगा. pn इज इक्वल टू mn rn ओमेगा. आणि मग आता प्रत्येक पार्टिकलचं आपण कसं मोमेंटम फाइंड आउट केलेलं आहे, लिनियर मोमेंटम फाइंड आउट केलेलं आहे. याच्यावर angular momentum of each particle is given by, आणि मग त्या ठिकाणी पहिल्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काय मिळेल, L1 is equal to P1 R1. प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम हे प्रत्येक पार्टिकलचा लिनियर मोमेंटम आणि प्रत्येक पार्टिकलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स
यांचा काय असतो प्रोडक्ट असतो. तेव्हा पहिल्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काय मिळेल L1 इज इक्वल टू P1 इंटू R1. दॅट इज नथिंग बट P1 म्हणजे काय M1 R1 ओमेगा इंटू R1. So M1 ला M1 as it is, R1 into R1 चा स्क्वेअर इंटू ओमेगा ओमेगा as it is. So पहिल्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काय मिळालं M1 R1 स्क्वेअर ओमेगा. आता सेकंड पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काय असेल मग L2 इज इक्वल टू M2 R2 स्क्वेअर ओमेगा. तिसऱ्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काय मिळेल M3 R3 स्क्वेअर ओमेगा डॉट डॉट डॉट. n पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काय मिळेल L इज इक्वल टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा. आपण प्रत्येक पार्टिकलचं काय फाइंड आउट केलं अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट केलं. याच्यावरून आपल्याला रिजिड बॉडीचा अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करणं आवड नाही. रिजिड बॉडीचा अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट जर करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची काय करावे लागेल ऍडिशन करावे लागेल. आणि म्हणून आपण म्हणतोय अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी is equal to the sum of angular momentum of all particles in the rigid body. मग आपल्याला रिजिड बॉडीचं अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला प्रत्येक पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची काय करावं लागेल सम करावं लागेल ऍडिशन करावं लागेल. काय मिळेल मग आपल्याला L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस L3 प्लस डॉट 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 Ln. आणि मग या ठिकाणी L ऍज इट इज L1 म्हणजे किती M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस L2 म्हणजे किती M2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस L3 म्हणजे किती M3 R3 स्क्वेअर ओमेगा प्लस डॉट 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 प्लस Ln म्हणजे किती Mn Rn स्क्वेअर ओमेगा. या सगळ्या टर्म्स मधून त्या ठिकाणी आपण काय कॉमन काढू शकतो ओमेगा. सो L इज इक्वल टू काय मिळेल M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस Mn Rn स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इनटू ओमेगा. ओमेगाची टर्म या ठिकाणी कॉन्स्टंट आहे पण ह्या ज्या ब्रॅकेट मध्ये टर्म्स आहेत त्या ब्रॅकेट मध्ये टर्म साठी त्या ठिकाणी आपण एकच टर्म काय करू शकतोय यूज करू शकतोय. आणि अर्थातच ती टर्म आहे समेशन ओव्हर mi ri स्क्वेअर वेअर i व्हॅरीज फ्रॉम 1 टू n. ही टर्म त्या ठिकाणी आपण यूज करू शकतोय. सो L इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला समेशन ओव्हर mi Ri square where I varies from 1 to n into omega. आता ही जी टर्म आहे ब्रॅकेट मधली ती टर्म म्हणजे दुसरं तिसरं काय नसून काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि म्हणून ह्या टर्म साठी त्या ठिकाणी आपण कोणतं लेटर यूज करू शकतो I. हियर समेशन ओव्हर mi Ri square where I varies from 1 to n is nothing but moment of inertia which is given by letter I. So ब्रॅकेट मध्ये जी टर्म आहे त्या ब्रॅकेट मधल्या टर्म साठी आपण कोणतं लेटर यूज करू शकतो I हे लेटर यूज करू शकतो. सो L इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला I ओमेगा. अर्थातच आपल्याला काय मिळालं अँग्युलर मोमेंटम मिळालं इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरच्या माध्यमातून आपण अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करण्याचा काय केलेला आहे प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ही कन्सेप्ट बघितल्यानंतर आपण प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ही कन्सेप्ट त्या ठिकाणी बघणार आहोत. आता ही कन्सेप्ट बघताना त्या ठिकाणी आपण काय सांगतोय इफ द रिझल्टंट एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क acting on a body or system is 0, then angular momentum of body or system remains constant or conserved. त्या ठिकाणी बॉडीवरती किंवा सिस्टीम वरती ऍक्ट झालेला
अनबॅलन्स टॉर्क क्यू हा जर त्या ठिकाणी किती असेल 0 असेल तर त्या सिस्टीम साठी आपल्याला मिळणारं अँग्युलर मोमेंटम त्या ठिकाणी कसं मिळतं कॉन्स्टंट मिळतं. अँग्युलर मोमेंटम कसं मिळतं कॉन्स्टंट मिळतं आणि हेच अँग्युलर मोमेंटम आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय फाइंड आउट करायचंय किंवा हे अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट कसं काय आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर मध्ये आपल्याला अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट कसं काय मिळतं हे आपल्याला काय करायचंय प्रूव्ह करायचं आहे. तर चला मग आपण हे आता प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. अँग्युलर मोमेंटम is given by अँग्युलर मोमेंटम हा कशाचा प्रोडक्ट असतो लिनियर मोमेंटम आणि रेडियस यांचा प्रोडक्ट असतो. पण वेक्टर फॉर्म मध्ये हे अँग्युलर मोमेंटम त्या ठिकाणी आपल्याला कसं मिळते एल वेक्टर इज इक्वल टू आर वेक्टर क्रॉस पी वेक्टर. याला इक्वेशन नंबर दिला फर्स्ट. आता हे जे इक्वेशन मिळाले हे इक्वेशनला आपण काय करतोय डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम. काय मिळतं आपल्याला differentiating equation first with respect to time. मग त्या ठिकाणी मित्रांनो इक्वेशन काय मिळेल dl वेक्टर अपॉन dt is equal to d upon dt in bracket r वेक्टर क्रॉस p वेक्टर. आता dl वेक्टर अपॉन dt तसंच dl वेक्टर अपॉन dt ला dl वेक्टर अपॉन dt as it is equal to आता या ठिकाणी आपण कोणता रूल यूज करणार आहे या ठिकाणी कोणता लॉ यूज करणार आहे प्रोडक्ट लॉ यूज करणार आहे किंवा प्रोडक्ट रूल यूज करणार आहे. काय मिळेल आपल्याला मग त्या ठिकाणी r वेक्टर क्रॉस dp वेक्टर अपॉन dt प्लस p वेक्टर क्रॉस dr वेक्टर अपॉन dt अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळेल. आता dl वेक्टर अपॉन dt as it is equal to r वेक्टर क्रॉस p वेक्टर म्हणजेच त्या ठिकाणी लिनियर मोमेंटम and linear momentum is product of mass and velocity. So d आता p वेक्टरच्या ऐवजी काय असणार आहे mv वेक्टर अपॉन dt प्लस p वेक्टर साठी परत m into v वेक्टर क्रॉस dr वेक्टर अपॉन dt. हे त्या ठिकाणी आपण सुरुवातीच्या काही कन्सेप्टमध्ये रेडियस वेक्टरचा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम हे किती आहे म्हणून सांगितलं होतं v वेक्टर आहे म्हणून सांगितलं होतं. सो dr वेक्टर अपॉन dt च्या ऐवजी त्या ठिकाणी आपण काय प्रोडक्ट करू v वेक्टर. सो नेक्स्ट स्टेप काय मिळेल dl वेक्टर अपॉन dt इज इक्वल टू r वेक्टर क्रॉस आता या ठिकाणी मास कसा आहे कॉन्स्टंट डिफरन्शिएशनच्या बाहेर घेऊ m इनटू dv वेक्टर अपॉन dt प्लस क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेलोसिटी वेक्टर इज 0. एक सारख्या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतात दिसतो 0 मिळतात दिसतो. सो v वेक्टर क्रॉस v वेक्टर हे 0 असल्यामुळे पूर्ण टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. नेक्स्ट स्टेप काय मिळेल मित्रांनो आपल्याला dl वेक्टर अपॉन dt इज इक्वल टू r वेक्टर क्रॉस m इनटू रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी वेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय एक्सेलरेशन. सो dl वेक्टर अपॉन dt इज इक्वल टू r वेक्टर क्रॉस मास इनटू एक्सेलरेशन म्हणजे त्या ठिकाणी काय असतो फोर्स असतो. आणि मग क्रॉस प्रोडक्ट ऑफ रेडियस वेक्टर अँड फोर्स इज नथिंग बट टॉर्क क्यू. रेडियस वेक्टर आणि फोर्स यांचा क्रॉस प्रोडक्ट त्या ठिकाणी काय असतो टॉर्क क्यू. हियर r vector cross f vector is nothing but tau vector. Therefore dl vector upon dt is equal to tau vector is equal to tau vector. आता सांगितलं की जर बॉडीवरती किंवा सिस्टीम वरती ऍक्ट असणारा टॉर्क क्यू हा जर किती असेल 0 असेल तर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळेल dl vector upon dt is equal to 0. आता या ठिकाणी
डेल व्हेक्टर अपॉन dt इज इक्वल टू 0 आहे. म्हणजेच एल व्हेक्टर इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल? कॉन्स्टंट मिळेल. मग यापूर्वी आपण ते सांगितलं होतं, जर बॉडीवरती किंवा सिस्टीमवरती ऍक्ट असणारा अनबॅलन्स टॉर्क Q हा त्या ठिकाणी किती असेल? 0 असेल, तर सिस्टीमसाठी किंवा बॉडीसाठी मला मिळणारे अँग्युलर मोमेंटम आहे ते कसं मिळेल? आपल्याला कॉन्स्टंट मिळेल. आणि हेच आपण या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासण्याचा काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.